सो नाउ लेट्स मूव टू द नेक्स्ट टॉपिक. नेक्स्ट टॉपिक वरती आपण जाऊया आणि आपला नेक्स्ट टॉपिक आहे 15 नंबर आहे. 15 नंबर मध्ये क्लासिफिकेशन ऑफ ओरल अँटी हायपरग्लायसेमिक ड्रग्स. ओके, सो क्लासिफिकेशन ऑफ ओरल अँटी हायपरग्लायसेमिक ड्रग्स म्हणजेच ओरल अँटी डायबेटिक ड्रग्स. ओरल, ओके, दीज आर दी ओरल अँटी डायबेटिक्स. अँटी डायबेटिक्स आणि हे ओरल अँटी डायबेटिक्स कोणत्या टाइप्स ऑफ डायबिटीज मध्ये दिलं जाईल. सो दिस आर द ट्रीटमेंट ऑफ टाइप 2 डायबिटीज मेलायटस. टाइप 2 डायबिटीज मेलायटसचं ट्रीटमेंट आहे. टाइप 1 डायबिटीज मेलायटसचं ट्रीटमेंट काय असेल तर टाइप 1 डायबिटीज मेलायटस मध्ये ओनली वन ट्रीटमेंट इज देअर, दॅट इज द इन्सुलिन. टाइप 1 मध्ये इन्सुलिन ही एकमेव ट्रीटमेंट आहे. देयर इज नो अदर ट्रीटमेंट. ज्याला टाइप 1 डायबिटीज मेलायटस असतं त्याला लाईफ लॉंग इन्सुलिनचे इंजेक्शन घ्यावे लागतात. ओके, आता इथे मी जे एक्सप्लेन केलेलं आहे ते जे मी आता डिस्कस करणार आहे तर त्याच्यामध्ये मी ओरल अँटी हायपरग्लायसेमिक ड्रग म्हणजे ओरल अँटी डायबेटिक्स ड्रग्स मी ते डिस्कस करणार आहे. त्यांचं क्लासिफिकेशन मी इथे डिस्कस करणार आहे. इन्सुलिन जे आहे, इन्सुलिन प्रिपरेशन्स, टाइप्स ऑफ इन्सुलिन प्रिपरेशन्स. तर टाइप्स ऑफ इन्सुलिन प्रिपरेशन्स मध्ये जसं रॅपिड ऍक्टिंग इन्सुलिन असेल, त्यानंतर रेग्युलर इन्सुलिन आहे, इंटरमिजिएट ऍक्टिंग इन्सुलिन आहे. तर हे जे इन्सुलिनचं क्लासिफिकेशन आहे ते मी इथे कव्हर करत नाहीये. ते तुम्ही आपल्या बुकमध्ये, जे बुक तुमच्याकडे आहे, ठीक आहे, तर त्या बुकमध्ये पेज नंबर 4.38 नोट करा. पेज नंबर 4.38 वरती तुम्हाला इन्सुलिनचं एक क्लासिफिकेशन मिळेल. टाइप्स ऑफ इन्सुलिन प्रिपरेशन बुकमध्ये पेज नंबर 4.38 वरती. तर तिथे रॅपिड ऍक्टिंग इन्सुलिन, स्लो ऍक्टिंग इन्सुलिन, इंटरमिजिएट ऍक्टिंग इन्सुलिन अशा डिफरंट टाइप्स मिळतील. तर बुकमधून पेज नंबर 4.38 वरून तुम्हाला ते रीड करायचं आहे. नाव इथे ओरल अँटी हायपरग्लायसेमिक ड्रग्स जे की टाइप 2 डायबिटीज मेलायटस मध्ये यूज केले जातात. आता इथे फर्स्ट जो आहे क्लास, तर केमिकल क्लासिफिकेशन मध्ये फर्स्ट क्लास इथे आहे बायगॅनाइड्स. इट इज अ केमिकल क्लास. बायगॅनाइड, ग्वानिडिन, ग्वानिडिनो फंक्शनल ग्रुप आहे, ग्वानिडिनो. ओके, ग्वानिडिन, बायगॅनाइड. सो बायगॅनाइड्स मध्ये मेटफॉर्मिन हा ड्रग आहे. मेटफॉर्मिन इज अ बायगॅनाइड. मेटफॉर्मिन इज अ बायगॅनाइड. So metformin is recommended as the first line treatment in type 2 diabetes. Remember this, first line treatment in type 2 diabetes. So type 2 diabetes मध्ये what is the first line treatment? The type 2 diabetes मध्ये, yes Saurabh, what is your query? Sir, yes, बोला. Sir, yes. सर एकदा फक्त टाइप 1 आणि टाइप 2 डायबिटीस यातला डिफरन्स बिटवीन टाइप 1 आणि टाइप 2. टाइप 1 डायबिटीज मेलायटस मध्ये देर इज नो बायोसिंथेसिस और नो अवेलेबिलिटी ऑफ इन्सुलिन. ओके, टाइप 1 डायबिटीज मेलायटस मध्ये नो अवेलेबिलिटी ऑफ इन्सुलिन म्हणजे इन्सुलिन सिंथेसिस होत नाही, इन्सुलिन तयारच होत नाही बॉडीमध्ये. ओके, नो अवेलेबिलिटी ऑफ इन्सुलिन, इन्सुलिन तयार होत नाही बिकॉज देर इज डॅमेज टू दी पॅनक्रियाज. म्हणजे जे काही बीटा सेल्स ऑफ आयलँड्स ऑफ लँगरस ऑफ पॅनक्रियाज आहेत, बीटा सेल्स ऑफ दी पॅनक्रियाज, तर पॅनक्रियाज सेल्सला डॅमेज झाल्यामुळे, त्या डिस्ट्रॉय झाल्यामुळे तिथे इन्सुलिनचं प्रोडक्शन होतच नाही. नो अवेलेबिलिटी ऑफ इन्सुलिन इन टाइप 1 डायबिटीज मेलायटस. ओके, आणि याचं कारण असू शकतं ऑटोइम्युन डिसीज. इट कॅन बी ड्यू टू ऑटोइम्युनिटी. ऑटोइम्युन डिसीज असू शकतो हा. टाइप 1 कॅन बी ऑटोइम्युन. ऑटोइम्युन म्हणजे आपली इम्युनिटी जी आहे, आपली इम्युनिटी पॅनक्रियाटिक सेल्सला डिस्ट्रॉय करत जाते, बीटा सेल्सला डिस्ट्रॉय करत जाते आणि त्याच्यामुळे नो प्रोडक्शन ऑफ इन्सुलिन, नो अवेलेबिलिटी ऑफ इन्सुलिन इज देअर. आणि इन्सुलिनची अवेलेबिलिटीच नसेल, इन्सुलिन तयारच होत नसेल, तर आपल्याला एकच ट्रीटमेंट आहे, ते म्हणजे इन्सुलिन रिप्लेसमेंट. म्हणजे आपल्याला इन्सुलिनचे इंजेक्शन द्यावे लागतील. आता टाइप 2 डायबिटीस मध्ये जो टाइप 2 डायबिटीस मेलायटस असतो, तर टाइप 2 डायबिटीस मेलायटस मध्ये पॅनक्रियाज नॉर्मली फंक्शन करतात. नॉर्मल ऍक्टिव्हिटी असते पॅनक्रियाजची, म्हणजे इन्सुलिन अवेलेबिलिटी इज देअर, इन्सुलिनची अवेलेबिलिटी असते. बट याच्यामध्ये काय होतं की आपल्या ज्या सेल्स आहेत, सेल्स डू नॉट रिस्पॉन्ड टू इन्सुलिन, किंवा जे इन्सुलिन रिसेप्टर्स असतात ते इन्सुलिनला रिस्पॉन्स देत नाही. इथे इन्सुलिन रेजिस्टन्स डेव्हलप होतं, रेजिस्टन्स टू इन्सुलिनला रेजिस्टन्स डेव्हलप होतो. ओके,
आणि इन्सुलिनला रेजिस्टन्स डेव्हलप होतो आणि याचे जे कारण आहेत, देर आर मेनी रिझन्स टाईप 2 डायबिटीस मेलाटसचं. त्यापैकी एक सगळ्यात महत्वाचं कारण, मोस्ट इम्पॉर्टंट रिझन इज ओबेसिटी. काय आहे? ओबेसिटी, वेट गेन. जर खूप जास्त वेट असेल, ओबेसिटी असेल, तर त्या कंडिशनमध्ये आपल्या सेल्स ह्या रेजिस्टंट होतात इन्सुलिनला. सेल्स इन्सुलिनला रिस्पॉन्स करत नाही आणि तिथे मग टाईप 2 डायबिटीस मेलाटस होतं. आता टाईप 2 डायबिटीस मेलाटस हा रिव्हर्सिबल आहे. रिव्हर्सिबल आहे म्हणजे जर आपण वेट कंट्रोल केलं आणि बाकीचे प्रिकॉशन्स घेतले प्रॉपर, तर हा जो आहे टाईप 2 डायबिटीस मेलाटस हा नॉर्मल होऊ शकतो. ओके, देर आर चान्सेस. टाईप 1 डायबिटीस मेलाटस इज नॉट रिव्हर्सिबल, कारण त्याच्यामध्ये पॅनक्रियास डिस्ट्रॉय झालेला असतो, पर्टिक्युलरली बीटा सेल्स डिस्ट्रॉय झालेले असतात. ओके, तर टाईप 1चं इटिओलॉजीमध्ये इट कॅन बी ड्यू टू ऑटोइम्युन डिसीज, इट कॅन बी ऑटोइम्युन डिसीज, अँड टाईप 2 ड्यू टू ओबेसिटी. वन ऑफ द रिझन इज ओबेसिटी. ठीक आहे. यस सौरभ. ओके सर. येस. ओके गुड, चालेल. सो इथे आपण जे ट्रीटमेंट बघतोय ते टाईप 2 डायबिटीस मेलाटस साठी बघतोय. ओके, सो टाईप 2 डायबिटीस मेलाटस मध्ये फर्स्ट कॅटेगरी इज बायगॅनेट्स आणि याच्यामध्ये फर्स्ट लाईन ट्रीटमेंट इज मेटफॉर्मिन. ओके, सो मेटफॉर्मिन इट ऍक्ट्स. आता हे लक्षात घ्या, मेकॅनिझम ऑफ ऍक्शन. आता इथे डायबिटीस वरती क्वेश्चन येण्याचे चान्सेस मला जास्त वाटतात, कारण की इंडिया इज द डायबिटीस कॅपिटल ऑफ द वर्ल्ड. इंडिया इज नोन ॲज, विष्णू आपण ते नंतर डिस्कस करू डायबिटीस इन्सिपिडस बद्दल. ओके, लेट्स कंटिन्यू. फर्स्ट आपण हे क्लासिफिकेशन पहिले कंप्लीट करू, त्यानंतर डायबिटीस इन्सिपिडस बद्दल आपण बोलूया. सो इथे इंडिया इज द डायबिटीस कॅपिटल ऑफ द वर्ल्ड. डायबिटीस कॅपिटल ऑफ द वर्ल्ड. ओके, डायबिटीस कॅपिटल ऑफ द वर्ल्ड. इंडियामध्ये नियर अबाउट 10 करोड, मोर दॅन 10 करोड डायबिटिक पेशंट्स आहेत. मोर दॅन 10 करोड डायबिटिक पेशंट्स आर देअर इन इंडिया. मोर दॅन 10 करोड म्हणजे जर आपण इंडियाची पॉप्युलेशन 150 CR कन्सिडर केली, 150 करोड पॉप्युलेशन आहे इंडियाची, तर त्यापैकी प्रत्येक 15 व्यक्तींमध्ये एक डायबिटिक पेशंट आहे. 15:1, राईट. सो डायबिटीस, इंडिया इज द डायबिटिक कॅपिटल ऑफ द वर्ल्ड. आणि त्याच्यामध्ये मोस्टली टाईप 2 डायबिटीस आणि टाईप 2चं जे रिझन आहे त्यापैकी ओबेसिटी किंवा सिडेंटरी लाईफस्टाईल. सिडेंटरी लाईफस्टाईल हा एक महत्वाचा कारण आहे. त्याला सिडेंटरी लाईफस्टाईल, ओके, हा एक महत्वाचा कारण आहे टाईप 2 डायबिटीसला. सो ओबेसिटी असल्यामुळे, सिडेंटरी लाईफस्टाईल असल्यामुळे इंडियामध्ये डायबिटीसचे खूप जास्त पेशंट आहेत. 10 करोड, मोर दॅन 10 करोड पेशंट्स, मोर दॅन 10 करोड म्हणजे प्रत्येक 15 व्यक्तींमध्ये एक डायबिटीस आहेच आहे. ओके, सो इथे सो डायबिटीस वरती क्वेश्चन येण्याचे जास्त चान्सेस आहेत प्रत्येक एक्झाम मध्ये. म्हणजे कोणतीही रिक्रुटमेंट एक्झाम असेल तर त्याच्यामध्ये जनरली डायबिटीस वरती प्रश्न असतो. ओके, सो इथे बायगॅनेट्स मध्ये metformin is recommended as the first line treatment in type 2 diabetes. It acts by enhancing sensitivity of the liver and peripheral tissues to circulating insulin. Act by enhancing sensitivity. ठीक आहे. टाईप 2 डायबिटीस मेलाटस मध्ये मी तुम्हाला इथे म्हटलं होतं की आपल्या सेल्स त्याला रिस्पॉन्स देत नाही, ते रेजिस्टन्स डेव्हलप होतो, म्हणजे सेन्सिटिव्हिटी राहत नाही. तर बायगॅनेट्स काय करतात, पर्टिक्युलरली मेटफॉर्मिन काय करतो, तर तो एनहान्स करतो सेन्सिटिव्हिटी. कशाची सेन्सिटिव्हिटी? सेन्सिटिव्हिटी ऑफ द लिव्हर अँड पेरिफेरल टिश्यूज टू सर्क्युलेटिंग इन्सुलिन. ओके, सो व्हॉट इज द मेकॅनिझम ऑफ ऍक्शन ऑफ बायगॅनेट्स, पर्टिक्युलरली इन मेटफॉर्मिन? So the mechanism is it enhances sensitivity of the liver and peripheral tissues to circulating insulin. Okay. Then second class of drug, sulfonylureas. Sulfonylureas. So examples are glibenclamide, glipizide, gliclazide, and glimepiride. These are some of the examples of sulfonylureas. Okay. Then so it is sulfonylureas, glibenclamide, glipizide, gliclazide, and glimepiride. So the sulfonylureas act by binding to specific sulfonylureas receptors on pancreatic beta cells and increase insulin secretion. So sulfonylureaचा मेकॅनिझम ऑफ ऍक्शन काय आहे, तर sulfonylureas हे इन्सुलिन सिक्रेटोगॉग आहेत. काय आहेत? इन्सुलिन सिक्रेटोगॉग्स. सिक्रेटोगॉग्स म्हणजे काय, तर सिक्रेटोगॉग्स म्हणजे विच इन्क्रीजेस सिक्रेशन. जे सिक्रेशन इन्क्रीज करतात दोज आर दी सिक्रेटोगॉग्स.
ओके. तर सल्फोनेलुरियाज, तर सल्फोनेलुरियाचा मेकॅनिझम ऑफ ऍक्शन काय आहे? सो द सल्फोनेलुरियाज ऍक्ट बाय बाइंडिंग टू स्पेसिफिक सल्फोनेलुरिया रिसेप्टर्स ऑन pancreatic beta cells and increase insulin secretion. Means they are insulin secretagogues. Insulin secretion increase करतात. मेटफॉर्मिन काय करतो? ते सेन्सिटिव्हिटी इन्क्रीज करतो. सेन्सिटिव्हिटी, तो सिक्रेशन इन्क्रीज करत नाहीये इन्सुलिनचं. तर सल्फोनेलुरियाज काय करतात? तर सल्फोनेलुरिया इन्सुलिन सिक्रेशन इन्क्रीज करतात. ओके. देन नेक्स्ट कॅटेगरी ऑफ ड्रग इज DPP4 inhibitors. DPP4 inhibitors. दे आर नोन ॲज ग्लिप्टिन्स. आता इथे ग्लिप्टिन, ओके, कॉमनली म्हटलेलं आहे ग्लिप्टिन. सो ग्लिप्टिन असेल, ग्लिप्टिन, सो यू कॅन अंडरस्टँड ग्लिप्टिन्स आर DPP4 इनिबिटर्स. असं एक क्लासिफिकेशन जे दिलेलं आहे अँटी डायबेटिक ड्रगचं, त्या क्लासिफिकेशन मध्येच हे क्लिअरली असं मेन्शन केलेलं आहे DPP4 इनिबिटर्स आर ग्लिप्टिन्स. जसं की आपण मागे डिस्कस केलं होतं की जे अँटी हायपरलिपिडेमिक ड्रग्स मध्ये फर्स्ट लाईन स्टॅटिन्स आहेत, स्टॅटिन, आणि स्टॅटिनवरती आपलं डिस्कशन झालेलं होतं की अदर कॅटेगरीज ऑफ ड्रग जे आहेत अदर दॅन अँटी हायपरलिपिडेमिक, तर त्याच्यामध्ये पण स्टॅटिन ड्रग्स आहेतच. ओके. अँटी कॅन्सर ड्रग्स आहेत काही ज्याच्यामध्ये स्टॅटिन शब्द येतो, पण क्लासिफिकेशन मध्ये जर असं दिलेलं आहे स्टॅटिन, तर आपल्याला ते ऍक्सेप्ट करावं लागेल, त्याप्रमाणे आपल्याला पुढे जावं लागेल. सो इथे पण DPP4 इनिबिटरसाठी ग्लिप्टिन हा शब्द वापरलेला आहे. म्हणजे अँटी डायबेटिक मध्ये, अँटी डायबेटिक कॅटेगरीमध्ये, ओरल अँटी डायबेटिक मध्ये जर ग्लिप्टिन हा शब्द येत असेल तर तो काय असेल? तर तो DPP4 इनिबिटर असेल. ओके. सो इथे आपण लक्षात घेऊ शकतो फॉर द क्लासिफिकेशन. सो इथे एक्झाम्पल्स ऑफ ग्लिप्टिन्स आर सिटा ग्लिप्टिन, विल्डा ग्लिप्टिन, सक्सा ग्लिप्टिन, लिना ग्लिप्टिन, टेनेली ग्लिप्टिन अँड जेमी ग्लिप्टिन. सो ग्लिप्टिन ड्रग्स. ओके. नाव आता हे जे ग्लिप्टिन ड्रग्स आहेत दिस आर द DPP4 इनिबिटर. DPP4 ला इनिबिट करणारे हे ड्रग्स आहेत. नाव आता आपल्याला काय समजून घ्यायचं आहे? तर आपल्याला हे समजायचं आहे की व्हॉट इज DPP4 आणि त्याचा रोल काय आहे, आणि DPP4 ला इनिबिट केल्यानंतर डायबिटीसच्या ट्रीटमेंटमध्ये आपल्याला कसा सपोर्ट मिळतो, या 3 पॉइंट्स आपल्याला समजून घ्यायचं आहे. सो पहिला पॉइंट, व्हॉट इज DPP4? DPP4 काय आहे? सो DPP4 इज द एन्झाईम. हा एन्झाईम आहे. कोणता एन्झाईम आहे? तर हा डायपेप्टाइडिल पेप्टाइडेज 4. नाव लक्षात घ्या. व्हॉट इज DPP4? DPP4 is the enzyme. Which enzyme? Full form. So big full form is dipeptidyl peptidase 4. Dipeptidyl peptidase 4. So DPP4 is dipeptidyl peptidase 4. हे फुल फॉर्म लक्षात घ्या. नाउ हा एन्झाईम करतो काय? व्हॉट इज द रोल ऑफ दिस एन्झाईम? सो DPP4 डिग्रेड्स द इन्क्रेटिन हार्मोन्स GLP-1 अँड GIP. काय रोल आहे DPP4 चा? तर DPP4 हा मेटाबोलाइज करतो किंवा डिग्रेड करतो, ब्रेक करतो. कुणाला? तर इनक्रेटिन हार्मोन्सला. इनक्रेटिन हार्मोन्स. आणि कोणते नाव काय त्या इनक्रेटिन हार्मोन्सचं? तर नाव आहे GLP-1 अँड GIP. सो DPP4 हा GLP-1 अँड GIP हे जे इनक्रेटिन हार्मोन्स आहेत त्याला डिस्ट्रॉय करतो. नाव हे जे GLP-1 अँड GIP आहे यांचं काम काय आहे? व्हॉट डू दे डू? तर GLP अँड GIP हे जे हार्मोन्स आहेत हे हार्मोन्स पॅनक्रियाजला स्टिम्युलेट करतात टू रिलीज इन्सुलिन. पॅनक्रियाजला स्टिम्युलेट करतात टू रिलीज इन्सुलिन. ओके. स्टिम्युलेट, पॅनक्रियाजला स्टिम्युलेट करतात कशासाठी? टू रिलीज इन्सुलिन. इन्सुलिन रिलीज करण्यासाठी हे हार्मोन्स पॅनक्रियाजला स्टिम्युलेट करतात. केव्हा करतात? आपण जेव्हा जेवण करतो, जेवण केल्यानंतर, इटिंग केल्यानंतर आपल्या ब्लडमध्ये जेव्हा ग्लुकोज लेवल इन्क्रीज होते तर त्यावेळेस हे जे हार्मोन्स आहेत GLP-1 आणि GIP हे पॅनक्रियाजला स्टिम्युलेट करून इन्सुलिन रिलीज करतात. ओके. सो GLP-1 आणि GIP इनक्रेटिन हार्मोन्स आहेत. या हार्मोनचा रोल काय? तर हे जे हार्मोन्स आहेत हे हार्मोन्स पोट आपलं जेवण झाल्यानंतर ब्लड ग्लुकोज लेवल इन्क्रीज झाल्यावरती पॅनक्रियाजला स्टिम्युलेट करतात. बिटा सेल्स जे आहेत पॅनक्रियाजमध्ये त्या बिटा सेल्सला स्टिम्युलेट करतात आणि बिटा सेल्स स्टिम्युलेट झाल्यावरती इन्सुलिन रिलीज होतो. म्हणजे GLP आणि GIP हे हार्मोन्स पॅनक्रियाजला स्टिम्युलेट करून इन्सुलिनला रिलीज करतात. सायमल्टेनियसली दे डिक्रीज ग्लुकॅगॉन लेवल.
ग्लुकॅगॉन लेवल सुद्धा ते डिक्रीज करतात. ग्लुकॅगॉन लेवल डिक्रीज करतात. सो GLP अँड GIP हे जे इन्क्रेटिन हार्मोन्स आहेत, हे हार्मोन्स पॅनक्रियाटिक सेल्सला स्टिम्युलेट करून इन्सुलिन रिलीज करतात आणि ग्लुकॅगॉनला डिक्रीज करतात आणि अशा प्रकारे ते ब्लड ग्लुकोज लेवलला कंट्रोल करतात. आता हे जे GLP आणि GIP आहे यांना कोण डिस्ट्रॉय करतो, तर यांना हा जो डायपेप्टाइडिल पेप्टाइडेज म्हणजे DPP-4 आहे तो डिस्ट्रॉय करतो. आता जर आपण डायपेप्टाइडिल पेप्टाइडेज 4 DPP-4 या एन्झाइमला इनिबिट केलं तर GLP अँड GIP हे जे हार्मोन्स आहेत या हार्मोन्सची लाईफ वाढेल, यांची लाईफ इन्क्रीज होईल आणि यांची लाईफ इन्क्रीज झाली तर त्यांची जी ऍक्शन आहे इन्सुलिन रिलीज करण्याची ती इन्क्रीज होईल. म्हणजे आपल्याला इथे बेटर ब्लड शुगर कंट्रोल मिळेल, ब्लड ग्लुकोज कंट्रोल मिळेल आपल्याला. ओके, नाव GLP-1 आणि GIP यांचं फुल फॉर्म काय आहे? व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ GLP-1 अँड GIP? सो GLP-1 इज ग्लुकॅगॉन लाईक पेप्टाइड 1. ग्लुकॅगॉन लाईक पेप्टाइड 1 is GLP and GIP is glucose dependent insulinotropic polypeptide. Glucose dependent insulinotropic म्हणजे इन्सुलिन रिलीज इन्क्रीज करणारा. आणि कशावरती डिपेंड आहे? ग्लुकोज वरती. म्हणजे जेव्हा ब्लड ग्लुकोज लेवल इन्क्रीज होते, जेव्हा जेवणानंतर जेव्हा ब्लड ग्लुकोज लेवल इन्क्रीज होते तेव्हा हा जो इन्सुलिनोट्रोपिक पॉलिपेप्टाइड आहे हार्मोन आहे, हा पॉलिपेप्टाइड हार्मोन इन्सुलिन सिक्रेशन इन्क्रीज करतो. ठीक आहे. सो अशा प्रकारे DPP-4 इनिबिटर्स जे आहेत ते ब्लड ग्लुकोज लेवल मेंटेन करायला हेल्प करतात, ब्लड ग्लुकोज लेवल कमी करायला हेल्प करतात. ओके, सो हॅव यू गॉट दिस पॉइंट? समजलं का प्रत्येकाला? एनी डाऊट? यस जस्विनी, रिपीट. ओके 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 गॉट. सौरभ गॉट. जस्विनी म्हणते रिपीट. ठीक आहे, मी 1-2 मिनिटात रिपीट करतो. सो DPP-4 इनिबिटर्स. तर DPP-4 काय आहे? DPP-4 हा एन्झाईम आहे. काय नाव त्या एन्झाईमचं? त्या एन्झाईमचं नाव आहे डायपेप्टाइडिल पेप्टाइडेज 4. आता हा जो एन्झाईम आहे डायपेप्टाइडिल पेप्टाइडेज 4 हा एन्झाईम काय करतो? तर हा एन्झाईम GLP-1 आणि GIP हार्मोन्सला डिस्ट्रॉय करतो, यांची लाईफ कमी करतो. GLP-1 आणि GIP यांचा रोल काय आहे? तर हे जे हार्मोन्स आहेत हे हार्मोन्स इन्सुलिन रिलीज करतात जेवणानंतर. जेव्हा ब्लड ग्लुकोज लेवल इन्क्रीज होते तेव्हा हे हार्मोन्स इन्सुलिन रिलीज करतात. म्हणजेच एक मिनिट, तर हे हार्मोन्स इन्सुलिनला रिलीज करतात पॅनक्रियाजला स्टिम्युलेट करून आणि तसेच हे हार्मोन्स ग्लुकॅगॉन लेवल डिक्रीज करतात. म्हणजेच हे हार्मोन्स ग्लुकोज लोअरिंग इफेक्ट आहे त्या हार्मोन्सचा. आता जर आपण DPP-4 या एन्झाईमला इनिबिट केलं तर GLP-1 आणि GIP या हार्मोन्सची लाईफ इन्क्रीज होईल आणि यांची लाईफ इन्क्रीज झालं तर इन्सुलिन रिलीज बेटर होईल, ग्लुकॅगॉन लेवल कमी होईल आणि या सगळ्यांचा इफेक्ट म्हणजे ग्लुकोज लेवल कमी होईल. ओके, GLP काय आहे? सो GLP इज ग्लुकॅगॉन लाईक पेप्टाइड 1 आणि GIP काय आहे? सो GIP इज ग्लुकोज डिपेंडंट इन्सुलिनोट्रोपिक पॉलिपेप्टाइड. ओके, गॉट इट? यस जस्टिनी? गुड. ओके, तर इथे आपण ओरल अँटी डायबेटिक ड्रग्स बघतोय, ज्याच्यामध्ये फर्स्ट आपण बायगॅनेट्स बघितलेत, सेकंड वन आपण सल्फोनिलुरियाज बघितलेत, थर्ड वन आपण DPP-4 इनिबिटर्स बघितलेत. नाव फोर्थ वन इज थायाझोलिडिन डायन्स. थायाझोलिडिन डायन्स दीज आर ग्लिटॅझोन्स. ग्लिटॅझोन लक्षात घ्या. ग्लिप्टिन वरती आपण काय बघितलं? ग्लिप्टिन्स. आता थायाझोलिडिन डायन्स हे ग्लिटॅझोन्स आहेत. दीज आर ग्लिटॅझोन. ग्लिटॅझोन फॉर एक्झाम्पल पायोग्लिटॅझोन. पायोग्लिटॅझोन. सो पायोग्लिटॅझोन इज अन इन्सुलिन सेन्सिटायझर. हा पण इन्सुलिन सेन्सिटायझर आहे. व्हॉट इज द मेकॅनिझम ऑफ ऍक्शन ऑफ पायोग्लिटॅझोन? सो इट इज इन्सुलिन सेन्सिटायझर. हा इन्सुलिन रिलीज इन्क्रीज करत नाहीये, हा इन्सुलिन सेन्सिटायझर आहे. इट ऑल्सो इनिबिट्स हेपॅटिक ग्लुकोज आउटपुट. ओके, देन SGLT2 इनिबिटर्स. SGLT2 इनिबिटर्स नेक्स्ट कॅटेगरी. SGLT2 काय असतात? तर SGLT2 म्हणजे सोडियम ग्लुकोज ट्रान्सपोर्टर 2. व्हॉट इज SGLT2? SGLT2 इज सोडियम ग्लुकोज ट्रान्सपोर्टर 2. सो SGLT2 इनिबिटर्स. आता SGLT2 जे ट्रान्सपोर्टर्स आहेत हे काय करतात?
हे ट्रान्सपोर्टर्स आपल्या कॉन्व्होल्युटेड प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्युब्युल मध्ये असतात. कुठे? प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्युब्युल ऑफ नेफ्रॉन मध्ये असतात. तर नॉर्मली जो हेल्दी पर्सन असतो, हेल्दी ज्याला डायबिटीस नाहीये, तर हेल्दी पर्सन मध्ये नॉर्मली काय होत असतं, किंवा डायबेटिक पेशंट असेल तर त्याच्यामध्येही काय होत असतं की नेफ्रॉन मध्ये प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्युब्युल मध्ये जेव्हा ग्लुकोज मॉलिक्यूल येतो, ठीक आहे, ग्लोमेरुलस मधून फिल्टर होऊन ग्लुकोज मॉलिक्यूल जेव्हा प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्युब्युल मध्ये येतो, तेव्हा हे जे सोडियम ग्लुकोज ट्रान्सपोर्टर 2 आहेत SGLT2, ते त्याला रिअब्झॉर्ब करून घेतात. काय करतात? ग्लुकोजला रिअब्झॉर्ब करतात, त्याला परत ब्लड मध्ये घेतात. ओके. नाव जर आपण या SGLT2 ट्रान्सपोर्टरला इनिबिट केलं तर ग्लुकोजचं किडनीमध्ये, पर्टिक्युलरली नेफ्रॉनमध्ये, पर्टिक्युलरली प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्युब्युल मध्ये रिअब्झॉर्प्शन होणार नाही. आणि जर ग्लुकोजचं रिअब्झॉर्प्शन होत नसेल तर तो ग्लुकोज युरिन मध्ये एक्सेट होईल. कुठे एक्सेट होईल? युरिन मधून एक्सेट होईल. आणि युरिन मध्ये जर ग्लुकोजचं एक्सेशन वाढत असेल तर ब्लड ग्लुकोज लेवल डिक्रीज होईल, म्हणजे ब्लड ग्लुकोज लेवल तिथे कंट्रोलमध्ये येईल. आता युरिन मध्ये ग्लुकोज एक्सेट होणे दॅट इज नोन ॲज ग्लायकोसुरिया. सो हे जे ड्रग्ज असतात SGLT2 इनिबिटर्स, हे काय करतात? तर SGLT2 इनिबिटर्स हे प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्युब्युल ऑफ नेफ्रॉन्स मध्ये ग्लुकोजचं रिअब्झॉर्प्शन ब्लॉक करून ग्लायकोसुरिया प्रोड्यूस करतात. ओके. आणि ब्लड ग्लुकोज लेवल कमी करतात. सो एक्झाम्पल्स ऑफ SGLT2 इनिबिटर्स आर कॅनाग्लिफ्लोझिन, डेपॅग्लिफ्लोझिन अँड एम्पॅग्लिफ्लोझिन. बघा इथे कॉमन काय आलेलं आहे? ग्लिफ्लोझिन. सो ग्लिफ्लोझिन्स आर SGLT2 इनिबिटर्स. ओके. त्यानंतर नेक्स्ट 6th कॅटेगरी ऑफ ड्रग, 6th कॅटेगरी ऑफ अँटी डायबिटिक ड्रग्स, ओरल अँटी डायबिटिक. सो अल्फा ग्लुकोसाइडेज इनिबिटर्स. तर अल्फा ग्लुकोसाइडेज काय आहे? तर याच्यामध्ये ASC आलेला आहे, म्हणजेच हा एन्झाईम आहे. इट इज अन एन्झाईम. आणि हा अल्फा ग्लुकोसाइडेज एन्झाईम काय करतो? तर इंटेस्टाईन मधून ग्लुकोजला ऍब्झॉर्ब करतो. इंटेस्टाईन मधून ग्लुकोजला ऍब्झॉर्ब कोण करतो? तर इंटेस्टाईन मधून ग्लुकोजला अल्फा ग्लुकोसाइडेज हा एन्झाईम ऍब्झॉर्ब करायला हेल्प करतं. ओके. इंटेस्टाईन मधून ग्लुकोजला ऍब्झॉर्ब करण्यासाठी अल्फा ग्लुकोसाइडेज हा एन्झाईम हेल्प करतो. आता जर आपण अल्फा ग्लुकोसाइडेज या एन्झाईमला इनिबिट केलं तर इंटेस्टाईन मधून ग्लुकोजचं ऍब्झॉर्प्शन होणार नाही, ब्लड ग्लुकोज लेवल इन्क्रीज होणार नाही, आणि जे काही इंटेस्टाईन मध्ये ग्लुकोज होतं ते फिसेस थ्रू ते एक्सिट होऊन जाईल. ओके. तर अशा प्रकारे ब्लड ग्लुकोज लेवल ही लो होईल. तर इथे अल्फा ग्लुकोसाइडेज इनिबिटरचे एक्झाम्पल्स अकार्बोज, मिग्लिटॉल, ओगिलबोज. ओके. अकार्बोज, मिग्लिटॉल अँड ओग्लिबोज हे अल्फा ग्लुकोसाइडेज इनिबिटर्स आहेत. अल्फा ग्लुकोसाइडेज इनिबिटर्स act by competitively inhibiting alpha glucosidase in the small intestine brush border, decrease intestinal glucose absorption and reduce postprandial hyperglycemia. postprandial चा अर्थ होतो जेवणानंतर. ओके. व्हॉट इज postprandial? तर postprandial चा अर्थ होईल आफ्टर मिल, जेवणानंतर, असा याचा अर्थ होतो. ओके. सो इथे आपण अल्फा ग्लुकोज इनिबिटर्स बघितले, अल्फा ग्लुकोसाइडेज इनिबिटर्स. ओके. नाउ नेक्स्ट कॅटेगरी ऑफ ड्रग, म्हणजे नेक्स्ट क्लास ऑफ ओरल अँटी डायबिटिक ड्रग्स, 7th क्लास. सो दिस आर नॉन सल्फोनिलुरिया सिक्रेटोकॉक्स. नॉन सल्फोनिलुरिया वरती आपण सेकंड जो क्लास बघितला हा सल्फोनिलुरिया, आणि दिस आर ऑल्सो सिक्रेटोकॉक्स. सिक्रेटोकॉक्सचा अर्थ आपण बघितला की जे इन्सुलिन सिक्रेशन इन्क्रीज करतात. सो इथे सेकंड जो क्लास आपण बघितला तो सल्फोनिलुरिया सिक्रेटोकॉक्स होता. आता हा जो लास्ट आपण बघतोय हा नॉन सल्फोनिलुरिया सिक्रेटोकॉक्स आहेत, आणि याच्यामध्ये ग्लिनाइड्स ड्रग्ज येतात. ग्लिनाइड. सो ग्लिनाइड्स हे जे ओरल अँटी डायबिटिक ड्रग्ज आहेत, दोज आर दी नॉन सल्फोनिलुरिया सिक्रेटोकॉक्स. तर इथे हे जे हेडिंग आहे या हेडिंग वरूनच तुम्हाला लक्षात येईल की त्या ड्रगचं मेकॅनिझम ऑफ ऍक्शन काय आहे. तो ग्लिनाइड्स हे जे आहे हे सिक्रेटोकॉक्स आहेत, म्हणजे इन्सुलिन सिक्रेशन इन्क्रीज करतात, बट दे आर नॉट सल्फोनिलुरियाज. ओके. सो एक्झाम्पल रिपाग्लिनाइड अँड नाटेग्लिनाइड. So these are non-sulfonylurea insulin secretococs. They result in rapid but brief release of insulin. They are useful in managing postprandial hyperglycemia. Postprandial जेवणानंतरचं. They have to be administered with each meal. Okay. So इथे आपण
हे जे काय आज डिस्कस केलेले आहेत इथे, सो दिस आर दी क्लासिफिकेशन ऑफ ओरल अँटी हायपरग्लायसेमिक ड्रग्स, म्हणजेच ओरल अँटी डायबेटिक ड्रग्स. ओके, सो नाउ विथ दिस बॅकग्राऊंड आपण इथे एमसीक्यू डिस्कस करूया. ओके, सो नाउ गेट रेडी फॉर द आन्सर्स. सो क्वेश्चन 1, which one of the following anti-diabetic drugs belong to biguanide class? Option A metformin, option B tolbutamide, option C acarbose, and option D pioglitazone. Metformin. Yes, A. Yes, correct. All of you are correct. Metformin is the correct answer. Okay. Then next question, question number 2. Which one of the following anti-diabetic drugs belongs to sulfonylureas? So option A glimepiride, option B repaglinide, option C metformin, and option D acarbose. सल्फोनिलुरिया बी म्हणताय लीना. ओमामा ए, सायनाथ बी. ए सर, ए. बघा इथे सल्फोनिलुरिया आणि रिपॅग्लिनाइड, ग्लिनाइड ड्रग, ग्लिनाइड. पहिला आपण ग्लिनाइड बघू. तो ग्लिनाइड्स कशामध्ये आलेला आहे बघा बरं. ग्लिनाइड्स हा नॉन सल्फोनिलुरिया सिक्रेटोगॉग आहे. ग्लिनाइड काय आहे? नॉन सल्फोनिलुरिया सिक्रेटोगॉग, राईट. हा रिपॅग्लिनाइड. सो ज्यांनी बी आन्सर दिलेला आहे त्यांनी लक्षात घ्यावं की रिपॅग्लिनाइड याच्यामध्ये ग्लिनाइड शब्द आलेला आहे आणि ग्लिनाइड हा काय आहे तर नॉन सल्फोनिलुरिया सिक्रेटोगॉग आहे. ठीक आहे. मेटफॉर्मिन काय आहे तर मेटफॉर्मिन हा बायगॅनाइड आहे. अकार्बोज काय आहे तर अकार्बोज हा ग्लुकोसाइडेज इनिबिटर आहे. ठीक आहे. अल्फा ग्लुकोसाइडेज इनिबिटर, अकार्बोज. ओके, सो द रिमेनिंग ड्रग इज that is the glimepiride. So the correct answer is A, glimepiride. Okay. Then next question. First choice pharmacotherapy for type 2 diabetes mellitus is option A metformin, option B glipizide, option C sitagliptin, option D acarbose. Metformin. A. Okay, correct answer, metformin. Then next question, question number 4. The ability to stimulate insulin secretion is not associated with one of the following drugs. Which is that drug? Option A metformin, option B glipizide, option C tolbutamide, option D natiglinide. A B. उमामा B म्हणते. A B C A. ओके, इथे ए पण आन्सर आलेला आहे, बी पण आलेला आहे आणि सी पण आलेला आहे. इथे काय म्हटलेलं आहे? ॲबिलिटी टू स्टिम्युलेट इन्सुलिन सिक्रेशन इज नॉट असोसिएटेड. इन्सुलिन सिक्रेशन इज नॉट असोसिएटेड म्हणजे ज्यांनी बी आणि सी आन्सर दिलेला आहे त्यांना हा प्रश्न समजलेला नाहीये असं मला वाटतंय. ओके, बी आणि सी आन्सर देणाऱ्यांना हा प्रश्न समजलेला नाहीये. प्रश्न असा आहे की द ॲबिलिटी टू स्टिम्युलेट इन्सुलिन सिक्रेशन इज नॉट असोसिएटेड विथ, म्हणजे इथे जे 4 ऑप्शन्स आपल्याला दिलेले आहेत त्या 4 पैकी असा कोणता ड्रग आहे जो इन्सुलिन सिक्रेशन इन्क्रीज करत नाही. या 4 पैकी असा कोणता ड्रग आहे जो की इन्सुलिन सिक्रेशन इन्क्रीज करत नाही. आता ज्यांनी बी आन्सर दिलेला आहे ग्लिपिझाइड, तर ग्लिपिझाइड हा जो आहे हा सल्फोनिलुरिया सिक्रेटोगॉग. ओके, ग्लिपिझाइड हा सल्फोनिलुरिया सिक्रेटोगॉग मध्ये येतो. सिक्रेटोगॉग म्हणजेच हा इन्सुलिन सिक्रेशन इन्क्रीज करतो, राईट. सो ग्लिपिझाइड इज द रॉंग आन्सर. ज्यांनी बी आन्सर दिले दे आर रॉंग. त्यानंतर टाल्बुटामाइड, तर टाल्बुटामाइड हा पण ड्रग सल्फोनिलुरिया कॅटेगरीमध्ये येतो. सल्फोनिलुरिया. ओके, सो हा पण सिक्रेटोगॉग आहे. त्यानंतर ग्लिनाइड हा पण सिक्रेटोगॉग आहे, नॉन सल्फोनिलुरिया सिक्रेटोगॉग. ओके, तर हा पण ड्रग इन्सुलिन सिक्रेशन इन्क्रीज करतो. पण मेटफॉर्मिन हा जो ड्रग आहे हा ड्रग इन्सुलिन सिक्रेशन इन्क्रीज करत नाही, तो सेन्सिटिव्हिटी इन्क्रीज करतो. सेन्सिटिव्हिटी इथे आपण सुरुवातीलाच म्हटलंय, मेटफॉर्मिन एनहान्सिंग सेन्सिटिव्हिटी, तर तो सेन्सिटिव्हिटी इन्क्रीज करतो. तर सेन्सिटिव्हिटी इन्क्रीज करणारे इथे अजून कोणता ड्रग आपण बघितला होता एक, तर इथे थायाझोलिडिन डायोन्स, ग्लिटाझोन्स. हे ग्लिटाझोन पण इन्सुलिन सेन्सिटायझर आहे. तर ग्लिटाझोन्स आणि इथे बायगॅनेट्स हे सेन्सिटिव्हिटी इन्क्रीज करतात, इन्सुलिन सिक्रेशन इन्क्रीज करत नाहीत. ओके, ठीक आहे. सो द करेक्ट आन्सर इज मेटफॉर्मिन. क्वेश्चन 4चा करेक्ट आन्सर मेटफॉर्मिन. ओके, सो आज आपण ओरल अँटी डायबेटिक ड्रग्सचं क्लासिफिकेशन, जो की इम्पॉर्टंट क्लासिफिकेशन आहे, ते पण आपण इथे डिस्कस केलेलं आहे. पहिलं क्लासिफिकेशन आपण आज NSAIDचं डिस्कस केलेलं आहे. सेकंड क्लासिफिकेशन अबाउट
this one. Okay. Now next classification,